उरण तालुका अंतर्गत दिगोड़े ग्राम पंचायत के लिए 23 दिसंबर को चुनाव संपन्न होने वाले हैं, जिसके चलते शुक्रवार को प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस प्रचार सभा को संबोधित करने के लिए एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल को आमंत्रित किया गया था। इस दौरान उपस्थित गणमान्यों ने कार्यकर्ताओं को संबोधित किया। जर तुम्हाला या दिगोड़च्या ग्राम पंचायतीचा विकास घडवायचा असेल तर तुम्हाला त्या बदलायला पाहिजे। आता तरुणांना न्याय द्यायला पाहिजे आणि सर्व तरुण आई बहिणी इथे बसल्यात यांना मी एक नम्रतेची विनंती करीन की या इलेक्शनला काँग्रेसला तुम्ही धुवा उडवला, या इलेक्शनला तुम्ही काँग्रेसला धुवा उडवला आणि ग्राम विकास आघाडी शेकापच्या शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी यांना जर निवडून तुम्ही आणलं तर या गावाचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हाच म्हणतो तुमच्या यापासून चालत आलो फक्त रोड। अरे 50 वर्षे ज्या काँग्रेसने राज्य केलं ते हेच गावचा विकास केला। अरे कितीतरी विकास करायला पाहिजे। म्हणून तुम्हाला मी एकच सांगेन की तुम्ही आता बदला, तुम्हाला हा चान्स आलेला आहे, तुम्हाला ही वेळ आलेली आणि तुम्हाला सांगितलं कोण विकास करतो। पंचायत समितीमध्ये राज्य आपल्या वाटेल त्या हे आपण विकास आणू शकतो। या जिल्ह्यात रायगड जिल्हा परिषदेमध्ये गेली 10-15 वर्ष शिवसेना शेका पक्षाचं राज्य आहे, तिथून आपण काही आणू शकतो। आणि आपले तरुण तडफदार की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदारांमध्ये या आमदाराचं नाव आहे की त्याला कोण ओळखत नाही असा नाही, असा माणुसकी प्रेम आणि प्रामाणिक आमदार विवेक पाटील आहे। त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही आपला विजय आणा, या गावचा विकास केल्याशिवाय आपण राहणार नाही एवढे तुम्हाला मी छाती टोकवले प्रामाणिक सांगतो। सत्ता आपल्या जवळ आली असताना सुद्धा आपण थोडं चुकलंय। रात्र आहे वैऱ्याची, जागे राहा। आणि यासाठी मी अनेक वेळा सांगितलं 3 तासाच्या मध्ये खेळ झोपून गेला। तुम्हाला माहित असेल की आज ज्यांच्या हातात सत्तागिरी ते गेंडे पडलेत, त्यांच्या कातडीला तुम्ही दाबत लावलं तरी होणार नाही। म्हणून माझी अशी सर्वांना विनंती आहे की एक वेळ तरी की परिवर्तन करा आणि मग काय होते ते आपण बघू। मी हाय जिवंत आहे, मला जीवदान मिळालं तुमच्यासाठी। एक एक तरी मला बघायचं आहे की या गावाचं काय होते ते। एवढीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि तो रविवार आणि त्या आपल्या कॅन्डिडेटचं बरोबर निशाणीवर बोट ठेवून त्यांना मतदान करा, हीच माझी विनंती आहे। इथे रामशेठ ठाकूर पाटील येऊन गेले, महेंद्र घरात इथे येऊन गेले, तिथे कोणी बांधव फार मोठ्या प्रमाणात गावामध्ये आहेत। आजच्या मोहा गावामध्ये रामशेठ ठाकूरांनी अनाधिकृतपणे शेतीचं काम जबरदस्तीने कोणी बांधवा दंडाटी करून चालू केलं होतं। तिथल्या सरपंचाचा मला फोन आल्यानंतर 150 कार्यकर्त्यांच्या फोन पडत मी तिथे हजर झालो आणि ठाकूरांची गंभीर होती त्या ते काम बंद पाडण्याचं काम शेतकरी कामाच्या कार्यकर्त्यांनी केलं। शेतकरी कामा पक्षाच्या कार्यकर्त्याचा जन्मच म्हणजे अन्यायावर लढण्यासाठी झालेला आहे। जिथे जिथे अन्याय होते तिथे शेतकरी कामाचा कार्यकर्ता जातीने हजर राहणार। त्यावेळेला तरी रामशेठ ठाकूरांनी मला पोलिसांकडे दम देण्याचा प्रयत्न केला, त्याला कसा कसं उत्तर देऊन 2 तास दबाव बघून ठेवलं होतं। इतकी ताकद शेतकरी कामाच्या कार्यकर्त्यांना आमच्या अंगी आली। सांगायचं महत्वाचा मुद्दा होता की ज्या कोळी बांधवांचा जो खाडीमध्ये जाणार होड्या जाणार येण्याचा रस्ता होता, मातीमध्ये चिखलावर धाव केल्यानंतर चिखल पुढे पुढे जातं आणि जी खोची असते ती खोचीचा मार्ग बंद होणार होता। रामशेठ ठाकूरांनी जरा वेगळी भूमिका घेतल्यामुळं त्यांनाही मग आमचा हिसकापणा दाखवायला लागला आणि नंतर मग आम्हाला विनंती करायला लागली की मग एक काम कर, ते तूच मला काहीतरी करून दे। मी त्यांना सांगितलं आता तुम्ही योग्य बोलताय, तुम्हाला जर योग्य पाहिजे असेल तर गावाची मिटिंग लावा, लोकांना विश्वासात घ्या, तर आम्ही तरच तुमचं काम चालू होईल असं त्यांना खात्री देऊन त्यांना तिथे हटवून घेण्याचं काम ते कार्यकर्ता म्हणून मी निश्चित केल्याचा मला आनंद वाटतो। गॅस सिलेंडरचा दर काय तुम्हाला माहिती आहे? प्रत्येक 6 सिलेंडरनंतर तुम्हाला प्रति सिलेंडरला 950 रुपये द्यायला लागतील। हे पाप हे काँग्रेस सरकारचं पाप आहे आणि म्हणून ती काय आपल्याला 23 तारखेच्या निवडणुकीला शुभारंभ म्हणावा लागेल किंवा शुभेच्छा म्हणायला लागेल। कारण दुधाची निवडणूक झाली, प्रचंड मोठ्या प्रमाणात
नरेंद्र मोदींनी काँग्रेसला धक्का देऊन एक हातीचे संपादन केला. अशा प्रकारच्या विजयाची पुनरावृत्ती दिगोडा ग्रामवासी निवडणुकीत करतील असं मला विश्वास वाटतो. करत असताना माझ्या एका मित्राने सांगितलं की रोजगार हमीचं काम दाखवून तलावाचं कोकण वगैरे लावलं. अशा प्रकारे खोटी कामं करून तुम्ही तुमचे पैसे तुम्ही कमवू शकताय, पण जनतेच्या डोळ्यात फार काही वेळ तुम्ही धूळ फेकू शकत नाहीयेत. जनतेला खरं खरं काय खोटं काय ही समजायला लागलं. त्याच्यामुळं अशा प्रकारे यांनी त्याच्याकडे कुठल्याच प्रकारचे आयोजन आपण चुकून घेणार नाही असं या मित्रांनी सांगावं वाटतं. त्याच्या पत्रकामध्ये वाचलं की 15 वर्षे वेळपटाने काय दिलं. वेळपटाने तुम्हाला 15 लाख रुपयाचं पेड हत्याचं काम दिलं होतं, ते तुम्ही अडवलं. आणखी वेळपटाने तुम्हाला काय द्यायला पाहिजे. शेतकरी संघाचा कार्यकर्ता म्हणून आमदार वेळपटावर टीका करत असेल तर टीका करणाऱ्याचे ते हात वाचावर छेडल्याशिवाय फक्त बसणार नाही असं तुम्हाला विश्वास सांगावं वाटतं.